राज्यातील 5 IAS अधिकाऱ्यांची अचानक बदली करण्यात आली आहे। या संदर्भातील आदेश सायंकाळी काढण्यात आले। यात प्रामुख्याने उपमुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव पदाची जबाबदारी असलेले आशिष शर्मा यांची राज्य कर मुंबई विभागाच्या आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे, तर अन्य महत्त्वाच्या पदावरती असलेल्या अधिकाऱ्यांची देखील बदली करण्यात आलेली आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मंजुरीनंतर हे आदेश काढण्यात आले। प्रवीण पुरी, दीपक तावरे, विकास पानसरे, अमन मित्तल या IAS अधिकाऱ्यांची अचानक बदली करण्यात आली। रामदास कदम राष्ट्रवादीत प्रवेश करणार होते असा गौप्यस्फोट गजानन कीर्तिकरांनी केलाय। गजानन कीर्तिकरांनी प्रेस नोट काढून रामदास कदमांवरती हल्लाबोल केलाय। रामदास कदम यांचा गद्दारीचा इतिहास फार मोठा असल्याचं कीर्तिकरांनी म्हटलंय। 1990 साली मी जेव्हा मालाड विधानसभेतून निवडणुकीसाठी उभा होतो त्याच वेळेला रामदास कदम खेडमधून निवडणूक लढवत होते। माझ्या मालाड विधानसभा क्षेत्रातील कांदिवलीमधील सर्व कार्यकर्ते खेडला नेले होते आणि मला पाडण्यासाठी अथक असे प्रयत्न केले, पण ते यशस्वी झाले नाहीत असंही त्यांनी सांगितलंय। गजानन कीर्तिकर पक्षासोबत गद्दारी करत असून ते मुलासोबत एकाच पक्षात बसतात आणि खासदारकीचा निधी मुलाला देत असल्याचं कदमांनी म्हटलं। गजाभाऊंना मी एकच सांगेन, गजाभाऊ, रामदास कदमनी गद्दारी उभ्या आयुष्यात कधीच केली नाही। गद्दारी पक्षाशी करण्याचा प्रयत्न तुम्ही करताय। तुमचं पितळ मी उघडं पाडलं, तुमच्या मुलासोबत संगम मतानं पक्षाशी बेईमानी करून त्याला निवडून द्यायचं आणि म्हणून तुमचं पित्त खवळलं आणि तुम्ही बेछूट आरोप माझ्यावरती। रामदास कदम कीर्तिकरांच्या वादावरती मुख्यमंत्री तोडगा काढतील अशी प्रतिक्रिया उदय सामंतांनी दिली। गजानन कीर्तिकर साहेब असतील किंवा रामदास भाई असतील यांच्या दोघांमधला तात्विक वाद किंवा विचारांचा वाद याच्यामध्ये असू शकतो। याच्यामध्ये काही पक्षामध्ये काही फार मोठं बदल घडतील किंवा पक्षामध्ये नाराजी आहे अशातला भाग नाही। म्हणूनच मी सांगितलं दोन्ही सिनियर लीडर आहेत आणि त्याच्याबद्दल स्पष्ट भूमिका मुख्यमंत्री महोदय घेतील आणि त्यांच्याशी चर्चा करतील। राजस्थानमध्ये जळगावातील कुटुंबाचा अपघात झालाय। या अमळनेरमधील 6 जणांचा मृत्यू झालाय तर 1 जण जखमी आहे। आमच्या अंमळ तालुक्यामध्ये फार मोठं दुःखाचं सावट या ठिकाणी निर्माण झालेलं आहे। आमचा हाच प्रयत्न असणार आहे की रात्रभरातून जे काही मृतदेह असतील ते आपल्या अंमळनेरपर्यंत मांडळ गावापर्यंत पोचले पाहिजे किंवा उद्या सकाळी तरी ते पोचले पाहिजे असा आमचा प्रयत्न आहे। आंबेगाव तालुक्यात 4 दिवसांपूर्वी अवकाळी पाऊस झाला। या अवकाळी पावसामुळे भात शेतीचं मोठं नुकसान झालंय। सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी या नुकसानाची पाहणी केली आहे। यावेळेला वळसे पाटील यांनी संबंधित विभागाला नुकसानीचे पंचनामे त्वरित करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले। आदिवासी भागात हातातोंडाशी आलेलं भात पीक अवकाळी पावसाने झोडपून निघालंय, त्यामुळे भात उत्पादक शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालंय। यात जवळपास 70% नुकसान झालंय आणि लवकरात लवकर नुकसान भरपाई देण्याची मागणी यावेळेला शेतकऱ्यांनी केली आहे। चेंबूरच्या टिळकनगर इथे भाजपाचे सचिव अमित सातार्डेकर यांच्या वतीने आयोजित दीपोत्सवाला राणे पिता पुत्रांनी हजेरी लावली होती। यावेळेला केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि माजी खासदार निलेश राणे या उत्सवाला उपस्थित राहून चेंबूरवासियांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या। दरवर्षी भाजपाच्या वतीने चेंबूर टिळकनगर इथे सह्याद्री मैदानाच्या परिसरामध्ये भव्य दिव्य अशी रोषणाई करण्यात येते। यावेळेला विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं, तर या दीपोत्सवाला राणे कुटुंबीय आवर्जून भेट देतात। दिवाळीत फटाके आणि वायू प्रदूषणाबाबत उच्च न्यायालयाच्या आदेशाचं उल्लंघन केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांकडून 806 जणांविरुद्ध 784 गुन्हे दाखल केलेले आहेत, तर 806 जणांपैकी 734 जणांवरती दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे। दिवाळीमध्ये फटाके फोडण्यास रात्री 8 ते 10 या वेळेतच मुंबई उच्च न्यायालयाने परवानगी दिली होती, मात्र अनेक ठिकाणी या नियमांचं उल्लंघन झालंय, त्यामुळे मुंबई पोलिसांनी गुन्हे दाखल केलेत। मुंबईत प्रदूषणाची पातळी वाढल्याने उच्च न्यायालयाने फटाके न फोडण्याचं आवाहन केलं होतं आणि रात्री 8 ते 10 या वेळेतच फटाके फोडण्यास परवानगी दिली होती। मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी 17 तारखेला कोल्हापूर जिल्हा दौऱ्यावरती येणार आहेत। यावेळेला त्यांच्या दौऱ्यासाठी आजरा तालुक्यात 10,000हून अधिक मराठा बांधव सहभागी होणार आहेत अशी माहिती सकल मराठा समाजाचे जिल्हा समन्वय मारुती मोरे यांनी दिलेली आहे। तर मनोज जरांगे पाटील 15 तारखेपासून पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावरती आहेत। 17 तारखेला ते कोल्हापूरला येणार आहेत। दुपारी 2 वाजता राजर्षी शाहू महाराज यांच्या समाधी स्थळावरती ते जाणार आहेत, त्यानंतर ते मार्गदर्शन करतील। केंद्रीय अर्थसंकल्पात प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत महापालिकेकडून शहरात 5 ठिकाणी उभारलेल्या प्रकल्पांमधून 2658 कुटुंबांना हक्काचं घर मिळालंय।
तर 1850 कुटुंब आपली दिवाळी नवीन घरात साजरी करणार आहेत। महापालिकेच्या PM आवास योजनेअंतर्गत आणखीन 4168 सदनिकांचं विविध 10 प्रकल्प उभे करण्यात येणार आहेत। हे प्रकल्प मंजुरीसाठी केंद्राकडे पाठवण्यात आले। या योजनेअंतर्गत पालिकेच्या वतीने शहरात 8000हून अधिक सदनिका निर्माण करण्याचं नियोजन केलं जात आहे। पिंपरी चिंचवड महापालिकेच्या समाज विकास विभागाच्या वतीने शहरातील दिव्यांग व्यक्तींसाठी कल्याणकारी योजना राबवण्यात येणार आहेत। या लाभार्थ्यांचं खासगी एजन्सीद्वारे घरोघरी जाऊन बायोमेट्रिक सर्वेक्षण केलं जाणार आहे। एका व्यक्तीच्या सर्वेक्षणासाठी 410 रुपये खर्च आहे। शहरातील एकूण 8600 दिव्यांगांच्या सर्वेक्षणासाठी 34 लाख रुपये खर्च आहे। या खर्चास आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी स्थायी समितीची मंजुरी दिली आहे। दिव्यांगांना दरमहा पेन्शन, व्यवसायासाठी अनुदान तसंच विविध उपक्रम आणि योजना राबवण्यात येत आहेत। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून सहाय्यक प्राध्यापक पदासाठी अनिवार्य असलेली सेट परीक्षा महाराष्ट्र आणि गोवा राज्यात घेण्यात येते। दरम्यान 2023 मध्ये घेण्यात येणारी सेट नोव्हेंबर महिना होणार असल्याचं विद्यापीठ प्रशासनाकडून जाहीर करण्यात आलं होतं। मात्र निम्मा नोव्हेंबर महिना उलटला तरी परीक्षेबाबत कोणत्याही हालचाली होताना दिसत नाहीयेत। त्यामुळे विद्यापीठाला सेटचा विसर पडला की काय असा प्रश्न आता परीक्षा देणाऱ्या उमेदवारांना उपस्थित करण्यात येतोय। त्यामुळे सेट कधी होणार असा सवाल आता उपस्थित होतोय। दिवाळीमध्ये भाऊबीजेच्या पार्श्वभूमीवरती भाऊबीजेसाठी बेस्टच्या 145 जादा बसेस वाढवण्यात आल्या। दिवाळीनिमित्त अनेक जण नातेवाईक आणि मित्रमैत्रिणींकडे जात असतात। भाऊबीजेनिमित्त घराबाहेर पडणाऱ्यांसाठी बेस्टने हा निर्णय घेतलाय। बेस्ट प्रशासनाकडून मुंबई आणि मुंबई उपनगर तसंच जवळपासच्या विविध महापालिका क्षेत्रातील बसच्या फेऱ्या आता वाढवण्यात आल्या। प्रवाशांना मदतीकरता जास्तीत जास्त गर्दीच्या थांब्यांवरती बस निरीक्षकांची तसंच वाहतूक अधिकाऱ्यांची नेमणूक सुद्धा करण्यात येणार आहे। अमरावतीतील प्रसिद्ध राम मंदिराला मध्यरात्री अचानक आग लागली आहे। घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाने 5 तासाच्या अथक प्रयत्नानंतर आगीवरती नियंत्रण मिळवलंय। या आगीमध्ये लाखोचं नुकसान झालंय असा अंदाज व्यक्त करण्यात आलाय। ही आग नेमकी कशामुळे लागली याचं कारण मात्र अद्याप समजू शकलेलं नाहीये। रात्रीची वेळ असताना मंदिरात कोणीही नसल्याने जीवितहानी सुद्धा टळली आहे। मात्र मध्यरात्री आग लागल्याने ग्रामस्थांची धावाधाव झाली आहे। अग्निशामक दलाने आगीवरती नियंत्रण मिळवलं असून या प्रकरणी चौकशीची मागणी आता केली जाते। मनमाड शहरातील सरदार पटेल रोडवरील मुख्य बाजारपेठेमधील एका कापड दुकानाच्या इमारतीला आग लागली आहे। आग इतकी भीषण होती की काही क्षणातच दुसरा मजला आगीच्या विळख्यामध्ये सापडलाय। आग लागल्याचं पाहून परिसरातील नागरिकांनी आग विझवण्यासाठी प्रयत्न केला, मात्र लाकडी इमारत असल्यामुळे आग वाढत गेली। या घटनेची माहिती मिळाल्यानंतर अग्निशामक दलाने घटनास्थळी धाव घेऊन नागरिकांच्या मदतीने आग आटोक्यात आणली आहे। मात्र तोपर्यंत वरचा मजला जळून खाक झाल्यामुळे लाखो रुपयांचं नुकसान झालंय। कात्रज जिल्ह्यात राजीव गांधी प्राणी संग्रहालयाच्या संकेतस्थळावरती महापालिकेने तिकिटासाठी स्वतंत्र लिंक तयार केली असून याद्वारे नागरिकांना प्राणी संग्रहालयाचं तिकीट आता ऑनलाईन काढता येणार आहे। ही सुविधा प्राणी संग्रहालयाच्या सुट्टीचा बुधवार हा दिवस सोडून इतर सर्व दिवशी उपलब्ध असणार आहे। पुणेकरांसह राज्यातील पर्यटकांचे आणि लहान मुलांचं आकर्षणाचं ठिकाण असलेल्या कात्रज इथल्या राजीव गांधी प्राणी संग्रहालयात सुट्टीच्या दिवशी आणि उन्हाळ्यामध्ये नागरिकांची मोठी गर्दी असते। गेल्या वर्षी सुमारे 22 लाख पर्यटकांनी या स्थळाची भेट घेतली। पुण्यातील 586 आणीबाणीतील बंदिवानांची दिवाळी गोड करण्यात आली आहे। यांना ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर महिन्यांचं मानधन मंजूर करण्यात आलंय। आणीबाणीच्या काळात तुरुंगवास भोगलेल्यांना सरकारतर्फे 5 आणि 10,000 रुपये मानधन दिलं जात आहे। पुणे शहर जिल्ह्यातील 586 लाभार्थी असून यांना ऑगस्ट, सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्याचे 1,47,75,000 रुपयांचं मानधन हे मंजूर करण्यात आले। त्यामुळे या लाभार्थ्यांची दिवाळी गोड झाली आहे। देशामध्ये 1975 ते 77 या कालावधीमध्ये आणीबाणी घोषित करण्यात आली होती। कोबी पिकाचे बाजारभाव पडल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडलाय। जुन्नर तालुक्यामध्ये काही शेतकरी कोबी आणि तरकारीचं पीक मोठ्या प्रमाणात घेत असतात, मात्र गेल्या काही तरकारी पिकांचे बाजारभाव पडलेत। जगाचा पोशिंदा अनेक दिवसांपासून पडलेल्या बाजारभावाचा सामना करत असताना अधिकाधिक कर्जाच्या विळख्यात सापडणार तर नाही ना अशी दाट शक्यता आता वर्तवण्यात येते। वारंवार पडणाऱ्या बाजारभावामुळे बळीराजा आर्थिक संकटात सापडलाय। कोबीचे भाव पार रसातळाला गेल्यामुळे कोबी उत्पादक शेतकरी आता संकटात सापडलाय। कोल्हापूर जिल्ह्यामध्ये लंपी आजाराचा प्रादुर्भाव कमी होतोय। सध्या जिल्ह्यामध्ये 100 जनावरं आजाराने बाधित आहेत। यंदाच्या गाळप हंगामासाठी वापरल्या जाणाऱ्या बैलांना लसीकरण बंधनकारक करण्यात आलंय। त्यातून जिल्ह्यातून ही बैल
आणली जाणार आहेत, ज्या जिल्ह्यातून लसीकरण करून आणावीत अशी सूचना पशुसंवर्धन विभागाने कारखान्यांना दिली. ऊस वाहतुकीसाठी कारखान्यांकडून बैलगाडीचा वापर केला जातो. त्यासाठी बीडसह अन्य 7 जिल्ह्यातून 8,000 बैलगाड्या आणल्या जातात. त्यामध्ये 16 ते 17,000 बैल आणले जातात. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या सातारा विभागाने दीपावली सणाच्या पार्श्वभूमीवरती लांब पल्ल्यासह ग्रामीण मार्गावरती जादा बसेसचं नियोजन करण्यात आलंय. 11 आगारातील 686 बसमधून 1,02,00,000 रुपयांचं उत्पन्न मिळालंय. धनत्रयोदशीच्या दिवशी हे उत्पन्न झाल्याने एसटीच्या सातारा विभागाची प्रवाशांच्या माध्यमातून दिवाळी उत्साहात साजरी झाली. 11 आगारातून जादा बसेस सोडण्यात येत आहेत. याला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळतोय. तसंच अवैध प्रवासी वाहतुकीकडे प्रवाशांनी पाठ फिरवली. पाकिस्तानात आणखीन एका दहशतवाद्याचा खात्मा करण्यात आलाय. जैश ए मोहम्मद म्होरक्याच्या निकटवर्ती याची हत्या झाली आहे. मौलाना रहीम उल्लाह तारिकला कराचीजवळ प्रवासात गोळ्या घालण्यात आल्या. नोव्हेंबरमध्ये अक्रम गाझी ख्वाजा शहदीनंतर तिसऱ्या दहशतवादीची हत्या झाली आहे. या वर्षात पाकिस्तानात भारतविरोधी 7 दहशतवादी मारले गेलेत. मौलाना रहीम उल्लाह या जैश ए मोहम्मद म्होरक्याच्या निकटवर्ती असल्याची माहिती आहे. नोव्हेंबरमध्ये अक्रम गाझी ख्वाजा शहीद नंतर मौलाना रहीम हा तिसरा दहशतवादी आहे.